काय ग, काय शोधतीस? गाडी चार्ज कुठं करायची ते शोधावं. चार्ज गाडी शोध. काय बोलतीस तू? एक काम करते बघ, तिथे टच कर वरती. हा, आता चार्जिंगचं ओपन झालं. ये तुला दाखवतो. हे बघ, ओपन झालंय. याच्यामध्ये AC आणि DC दोन्ही चार्जिंग तू करू शकतेस. आता ते लाव. मी तुला अजून एक गंमत सांगतो. कधी कधी काय होतं, आपल्या गाडीची बॅटरी संपते तर ते ऑपरेट होणार नाही. मग अशा वेळेस काय करायचं? हे बघ, इथे नॉब देण्यात आलेला आहे, अशी दोरी देण्यात आलेली आहे. ती ओढायची आणि इथे चार्जिंग सॉकेट जे आहे ते ओपन झालेलं आहे. हे परत असं लावून ठेवायचं. बघितलं? हे काम येतं इमर्जन्सीमध्ये. चांगली सुविधा आहे ना? चल मग आता गाडीचा संपूर्ण रिव्ह्यू करायचा. चला. टाटा मोटर्सने सादर केलेली आहे त्यांची पहिली ॲक्टिव्ह प्लॅटफॉर्म आधारित पंच इलेक्ट्रिक. हा प्लॅटफॉर्म म्हणजे एक जादू आहे, ज्यावर 600 किलोमीटर रेंज देणारी कार सुद्धा निर्माण केली जाऊ शकते. त्यामुळे भविष्यात पंच EV मध्ये सुद्धा 600 किलोमीटर रेंज देणारी व्हेरियंट आले तर त्यात नवल वाटायला नको. ही झाली भविष्याची बात. पण आता माझ्या समोर सत्यात साकारलेली आहे पंच.EV. ही गाडी ज्यांच्यामुळे आपल्याकडे आहे ते म्हणजे युनिटी मोटर्स कोल्हापूर. युनिटी मोटर्स टाटा यांचं नवीन शोरूम ओपन झालेलं आहे कोल्हापूर शिरोळी येथे. तुम्ही पत्ता डिस्क्रिप्शन मध्ये बघू शकता. स्क्रीनवर देखील तुम्हाला पत्ता दिसत असेल. या गाडीची व्हेरियंटनुसार माहिती, बॅटरी, चार्जिंग ऑप्शन्स, फीचर्स, ऑन रोड प्राइस याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. या गाडीत स्मार्ट, ॲडव्हेंचर, इम्पॉवर असे 3 मेन व्हेरियंट्स आहेत आणि त्यामध्ये फीचर्स ट्विक करून प्लस आणि S असे व्हेरियंट्स बनवलेले आहेत. गाडीतील सर्वात टॉप व्हेरियंट एम्पॉवर्ड प्लस S हे आहे, ज्यामध्ये प्लस म्हणजे एक्स्ट्रा फीचर्स आणि S म्हणजे सनरूफ. पंचमध्ये 2 बॅटरी पॅक ऑप्शन्स मिळतात, ज्यामध्ये स्टँडर्ड 25 किलोवॉट अवर पॅक आणि लॉंग रेंजसाठी 35 किलोवॉट अवर पॅक. स्टँडर्ड बॅटरी पॅकमध्ये 315 किमीची सर्टिफाईड रेंज मिळते आणि लॉंग रेंज बॅटरी पॅकमध्ये 421 किलोमीटरची सर्टिफाईड रेंज मिळते. आता रिअल वर्ल्ड रेंज या गाडीत पाहिली तर पर किलोमीटर किलोवॉट आवर कन्झप्शन मध्ये काढावे लागते. तुम्ही सरासरी 9 किलोमीटर पर किलोवॉट अवरने पंच चालवली तर स्टँडर्डमध्ये 225 ते 235 किलोमीटरची रेंज मिळेल आणि लॉंग रेंजसाठी 9 किलोमीटर गुणिले 35 किलोवॉट अवर केले तर सरासरी 315 ते 325 किलोमीटरची रिअल वर्ल्ड रेंज मिळणार आहे. या गाडीत होम चार्जिंगसाठी 3.3 किलोवॉट AC चार्जरचा एक स्टँडर्ड ऑप्शन मिळतो. स्टँडर्ड मॉडेल 9 तास 40 मिनिटात फुल चार्ज होते आणि LR मॉडेल 13 तास 30 मिनिटात फुल चार्ज होते. यामध्ये 7.2 किलोवॉट फास्ट चार्जर ऑप्शन हा मिळतो. नॉर्मल मॉडेल 3 तास 36 मिनिटात आणि LR मॉडेल 5 तासात फुल चार्ज होते. 50 वॉट DC फास्ट चार्जिंग मध्ये स्टँडर्ड आणि LR दोन्ही मॉडेल्स 10% ते 80% चार्ज फक्त 56 मिनिटात होतात. टाटा पंच EVच्या सर्व एक शोरूम किंमत तुमच्या समोर दिल्या आहेत. ऑन रोड किमती जाणून घेण्यासाठी autohelper.co.in ला भेट द्या. हाय, हॅलो, रामराम. मी अजिंक्य. मी ऐश्वर्या आणि तुम्ही बघताय ऑटो हेल्पर मराठी. 20,000चा टप्पा पूर्ण करण्यासाठी फक्त 500 सबस्क्रायबर्स कमी आहेत. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओचे लाईक टार्गेट ठेवूया फक्त 1000. बघू मराठी जनता आपल्या मराठी कंटेंटला सपोर्ट करते का. पंच EVचे फ्रंट फ्युएल पंच पेक्षा खूप अट्रॅक्टिव्ह आहे. त्या गाडीचे रेगिड आहे, पण या गाडीचे फ्युचरिस्टिक आहेत. कनेक्टेड टेल लॅम्प्स बोनेट कव्हर करतो. यातच कॉर्नरला इंडिकेटर लॅम्प दिला गेला आहे. ऑटो LED हेडलॅम्प सेटअप अंडरनी दिला आहे. ऑटो कॉर्नरिंग फंक्शनसह येतात. पाऊस पडू लागला किंवा अंधार झाला की हे ऑटोमॅटिक सुरू देखील होतात. हे जरी छोटे वाटत असतील तरी ब्राईट आहेत. हे छोटे 2 LED दिसत आहेत ना, ते फॉग लॅम्प्स आहेत. हे कॉर्नर वेट डिस्क ब्रेक थंड ठेवण्यासाठी दिले गेले आहेत. या गाडीत मोठा बदल झालाय, तो आहे चार्जिंग मध्ये. सेंटरला CSS2 सॉकेट दिले आहे, ज्याने चार्ज लावणं खूप सोपं होतं. चार्जिंग सॉकेट ऍक्सेस करण्यासाठी गाडीत बटन देखील दिलं गेलं आहे आणि काही कारणास्तव हे उघडलं नाही तर बोनेट मध्ये ओपनर तर दिलाच आहे. 360 डिग्री कॅमेरा इथं दिला गेलेला आहे. फ्रंट ग्रिल नेक्सॉन सारखी असल्याने जबरदस्त फ्युचरिस्टिक वाटते. साईडला मेजर असा काहीच बदलाव दिसत नाहीये. दोन्ही बाजू सेम ठेवलेल्या आहेत. टायर इथे 195 60 R16 इंच इतका दिला आहे. डायमंड कट अलॉय व्हील सुद्धा या गाडीत दिलेले आहेत. या मॉडेलला सगळ्या चाकांना डिस्क ब्रेक दिले आहेत. ब्रेकिंग रिलेटेड सर्व सेफ्टी फीचर्स तुम्हाला स्क्रीनवर तर दिलेलेच आहेत.
बॅटरी पॅक ग्राउंड असला तरी ग्राउंड क्लिअरन्स 190 mm चा दिला जातो या गाडीत. ऑटो ORVMs मोठ्या साईजचे दिले गेले आहेत. 360 डिग्री कॅमेरा खाली दिला गेला आहे. मंडळी, या गाडीत वॉटर वेडिंग कपॅसिटी 350 mm दिली गेली आहे. म्हणजेच 350 mm खोल खाली पाण्यात ही गाडी तुम्ही चालवू शकता. पंचमध्ये ग्लास एरिया देखील मोठा आहे. इथे ड्रायव्हर साईडला रिक्वेस्ट बटन तुम्हाला मिळतं. फ्रंट डोअरला हँडल्स दिले गेलेले आहेत, पण पाठीमागे फ्लॅप ओपनर्स या गाडीत तुम्हाला दिले जातात. पाठीमागची डिझाईन किंचित सुद्धा वेगळी नाहीये. दिसायला गाडी मागून जबरदस्त आहे. तोच मजबूतीवाला लुक कंटिन्यू ठेवला आहे. टेल लॅम्प्स इथे कॉम्पॅक्ट दिले गेलेले आहेत. मध्यभागी 360 डिग्रीचा तुम्हाला कॅमेरा सुद्धा दिला गेलेला आहे. टाटा लोगो इथे बदलण्यात आलेला आहे. पंच EV साठी इथे बॅजिंग सुद्धा दिले गेलेले आहे. बंपर ब्लॅक मध्ये मिळतो, ज्यावर पार्किंग सेन्सर्स आणि रिफ्लेक्टर्स सुद्धा दिले गेलेले आहेत. बूट ऍक्सेस करण्यासाठी तुम्हाला इथे एक बटन दिले गेलेले आहे. पंच मध्ये 366 लिटर बूट स्टोरेज दिले जाते. ही कमाल ऍक्टिव्ह EV प्लॅटफॉर्मची आहे, ज्यामुळे एवढा स्पेस आणि भरपूर सामान ठेवण्याची तुम्हाला मुभा मिळते. स्पेअर व्हील यामध्ये मिळत नाहीत, फक्त जॅक आणि पंक्चर किट दिलं जातं. लॅम्प सुद्धा या गाडीत दिला गेलेला आहे. या गाडीत 2 हुक्स तुम्हाला दोन्ही बाजूला मिळतात, ज्याची कपॅसिटी 1-1 किलोची आहे. स्टोरेज वाढवायचं असेल तर सीट्स पूर्णपणे फोल्ड होतात. गाडीचे 4ही डोअर्स तुम्हाला स्क्रीनवर दाखवले आहेत. हे डोअर्स 90 डिग्री ओपन होतात, त्यामुळे आत बाहेर करणं खूप सोपं होतं. ट्रिमवर सर्वांना स्टोरेज, पॉवर विंडो बटन दिलं गेलेलं आहे. डोअर ट्रिमवर सॉफ्ट असं मटेरियल वापरलेलं नाहीये, हार्ड प्लास्टिक आहे. पंच EV मध्ये सीट्स ड्युअल टोन लेदर कुशनसह मिळतात आणि हे जबरदस्त जाड आणि आरामदायी आहेत. सीटमध्ये पाठ फिट होते, ज्यामुळे शरीर कॉर्नरला हलत नाही. हा एक फॅक्टर आहे ज्याने शरीर थकत नाही. ॲडजस्टेबल हेडरेस्ट या ठिकाणी दिले जाते. ड्रायव्हरसाठी मॅन्युअल 8 वे सीट ॲडजस्ट दिले जाते. या दांड्याने तुम्ही हाईट देखील या सीटची ॲडजस्ट करू शकता. फ्रंट सीट्स व्हेंटिलेटेड आहेत आणि बटन हे इथे आणि को ड्रायव्हर साईडला या ठिकाणी इथे देण्यात येते. पंच EV मध्ये उपलब्ध सर्व सेफ्टी फीचर्स तुमच्या स्क्रीनवर आहेत, त्या निवांत वाचा. 6 एअरबॅग्स या गाडीमध्ये स्टँडर्ड दिल्या जातात. गाडीचे इंटेरियर मस्त, जबरदस्त आणि मूड रिफ्रेश करणारे आहे. डिझाईन किंवा टेक्स्चर हे सब्जेक्टिव्ह असू शकते. काहींना ते आवडेल, काहींना ते आवडणार देखील नाही. या ब्रँडबाबत अनेकांच्या फिट अँड फिनिशच्या खूपच तक्रारी असतात किंवा पॅनल गॅप्स आहे या गाडीमध्ये असं लोक म्हणतात. या कंप्लेंट्स तुम्ही या गाडीमध्ये काढून दाखवा. नवीन प्लॅटफॉर्म या गाडीमध्ये दिलेला आहे, ज्यामुळे फिटिंग्स आता उत्तम झालेली आहे. नवीन जमान्याचे 2 स्पोक स्टेअरिंग व्हील या ठिकाणी डी कट शेपमध्ये दिले गेले आहे. हे स्टेअरिंग व्हर्टिकल ॲडजस्ट होते, हायड्रोलिक ॲडजस्ट होत नाही. साईजने कॉम्पॅक्ट जरी असले तरी पकडायला बिलकुल त्रास होत नाही. मध्ये ब्लॅक ग्लॉसी मटेरियल या ठिकाणी वापरण्यात आलेले आहे. त्यामध्ये टाटा लोगो हा चमकतो. याला प्लास्टिक गार्ड टाकणे खूप गरजेचे आहे, कारण स्क्रॅचेस पडू शकतात. डाव्या बाजूला म्युझिक कंट्रोल्स आणि कॉल कंट्रोल्स दिलेले आहेत, तर उजव्या बाजूला क्रूज कंट्रोल आणि MID कंट्रोल्स दिले आहेत. स्टेअरिंगला लेदर रॅपिंग दिले जाते. इथे पेडल शिफ्टर दिले जातात. त्यांचं काम गिअर शिफ्ट करणं नाही, तर रिजनरेटिव्ह मोड कमी जास्त करणं आहे. 10.25 इंच ड्रायव्हर डिस्प्ले या ठिकाणी देण्यात आलेला आहे. यामध्ये काय फंक्शन्स आहेत ते तुम्हाला मी आता सविस्तर सांगतो. लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता, इथे रेंज दाखवते. इथे SOC म्हणजे स्टेट ऑफ चार्ज दाखवतोय. रीज अँड ड्राईव्ह असे इथे जे ऑप्शन्स आहेत ते दाखवतात. इथे मोड दाखवतात, जे तुम्ही तुमच्या आवडीनुसार चेंज करू शकता. इथे तुम्हाला टॉप स्पीड जे आहे ते दाखवले जाते. इथे बघू शकता रिजन मोड जे आहे ते पॅडल शिफ्टरच्या माध्यमातून तुम्ही इथे ऍडजस्ट करू शकता. लेवल 3 आता इथे झालेले आहे. तर या ठिकाणी बघू शकता डायल व्ह्यू, TPMS रिसीट आणि इल्युमिनेशन बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही ऍडजस्ट करू शकता. तर मंडळी तुम्ही इथे MID मध्ये बघू शकता मीडिया, नेव्हिगेशन, नोटिफिकेशन, एनर्जी इन्फो आणि सेटिंग्स दाखवते. सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्ही डायल व्ह्यू यामध्ये तुम्ही डायल जे आहे ते सिलेक्ट करू शकता. हे बघा थीम चेंज झालेली आहे. इथं तुम्हाला ट्रिप इन्फो जी आहे ती दाखवते. व्हेकल इन्फो TPMS इथे दाखवतोय आणि एनर्जी ॲनालिटिक्स हिस्टोग्राम इथे दाखवतोय.
मीडिया इथे बघू शकता, नेव्हिगेशन असे फीचर्स दिलेले आहेत. ओडो इथे बघू शकता, पार्किंग मध्ये आहे त्यामुळे पार्किंग इथे तुम्हाला टायमिंग दाखवते. बाकी सीट बेल्ट रिमाइंडर आहे. अशा प्रकारे हा डिस्प्ले जो आहे तो तुम्हाला देण्यात येतो. ड्रायव्हरच्या उजव्या बाजूला या ठिकाणी तुम्ही बघू शकता की एक गोल बटन दिलेलं आहे. ते गाडी सुरू आणि बंद करण्याचे बटन आहे. सेंटर कन्सोल मध्ये 10.25 इंच हर्मन म्युझिक सिस्टीम दिलेली आहे. यासोबत 4 स्पीकर्स आणि 2 ट्विटर्स पेअर केले गेले आहेत, ज्याने इमर्सिव्ह म्युझिक एक्सपिरियन्स मिळतो. लोअर व्हेरियंटमध्ये डिस्प्ले 7 इंच दिला जातो. इथे मोठा आहे आणि यात arcade.ev हा ऑप्शन दिलेला आहे, ज्यामध्ये यूट्यूब, गेमिंग, व्हिडिओ यांचा आनंद घेता येतो. ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो या गाडीमध्ये वायरलेसली चालते. डिस्प्ले टच रिस्पॉन्स अगदी फ्लुइड आहे. 360 डिग्री आणि रिव्हर्स कॅमेरा व्ह्यू तुम्ही इथे पाहू शकता कशा प्रकारे मिळतो. यामध्ये व्हॉइस असिस्टंट सुद्धा दिलेले आहे, ज्याने कमांड देऊन गाडीचे वेगवेगळे फीचर्स वापरता येतात. याच्यामध्ये तब्बल 4 व्हॉइस असिस्टंट दिलेले आहेत, जसे की सिरी, अलेक्सा, गुगल आणि हे टाटा. इथे खाली टच बेस फिजिटल म्हणजे डिजिटल प्लस फिजिकल कंट्रोल पॅनल दिलेला आहे, ज्यामध्ये वरती या ठिकाणी चार्जिंग सॉकेट ओपन करणे, बूट ओपन करणे, हिल डिसेंट असिस्ट, डोर लॉक, 360 डिग्री कॅमेरा व्ह्यू असे बटन्स दिले गेले आहेत. खालच्या बाजूला सर्व पॅनल हा AC कंट्रोलसाठी राखीव आहे. AC कंट्रोलसाठी वरच्या स्क्रीनमध्ये पाहावं लागतं, त्यापेक्षा एक छोटा डिस्प्ले जर या मध्यभागी दिला असता तर चांगलं झालं असतं, हे प्रकर्षाने जाणवतं. मोबाईल चार्जिंगसाठी मध्यभागी Type-C, दोन्ही बाजूला USB-A आणि पॉवर आउटलेट दिलेले आहे. Type-C पोर्टमध्ये 45 वॉट पॉवर दिली असल्याने लॅपटॉप सुद्धा तुमचा फास्ट चार्ज होतो. खाली वायरलेस मोबाईल चार्जिंग सुविधा देखील दिलेली आहे. मोबाईल चार्ज करणे याने खूप सोयीचे होते. इथे ड्रायव्हिंग मोडसाठी गोल नॉब दिलेला आहे. यामध्ये P म्हणजे पार्किंग, R म्हणजे रिव्हर्स, N म्हणजे न्यूट्रल आणि D म्हणजे ड्राईव्ह मोड. नॉबच्या साईडला या ठिकाणी 2 बटन दिलेले आहेत. यामध्ये इको, स्पोर्ट आणि सिटी मोड असे हे बटन्स आहेत, ज्याने तुम्ही ऑपरेट करू शकता. इलेक्ट्रॉनिक पार्किंग बटन दिलेले आहेत आणि ऑटो होल्ड बटन या ठिकाणी दिलेले आहेत. 2 कप होल्डर्स या गाडीमध्ये तुम्हाला मिळतात आणि इथे की ठेवण्याची जागा दिलेली आहे. सेंटरला इथे ड्रायव्हरसाठी आर्मरेस्ट दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला आतमध्ये छोटासा कप्पा देखील मिळतो. कूल ग्लो बॉक्स या ठिकाणी दिला जातो, ज्यामध्ये लाईट देखील आहे आणि आयपॅड देखील ठेवण्याची जागा आहे. याची उघडण्याची पद्धत अतिशय प्रीमियम आहे. तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. इथे सेंटरला ऑटो डिमिंग IRVM दिलेला आहे. वर इथे रूफ लॅम्प्स जे आहे ते दिलेले आहे. या ठिकाणी SOS चे बटन दिले जाते. इलेक्ट्रिक सनरूफचे बटन या ठिकाणी दिले जाते. अशा प्रकारे हे सनरूफ ओपन होते आणि क्लोज होते. कॉकपिटमध्ये खाली मूड लाईट्स दिलेले आहेत. संपूर्ण फ्रंट केबिन सुंदर, मिनिमलिस्टिक आणि छान डिझाईन केले गेले आहे. रिअर सीटचे कुशन जाड आहे आणि आरामदायी इथे पण आहे. ड्युअल टोनमुळे सीट्स प्रीमियम अनुभव देतात. डोक्याला सपोर्टसाठी ॲडजस्टेबल 2 हेडरेस्ट इथे देण्यात आलेले आहेत. हाताला सपोर्ट मिळावा यासाठी चांगलं हँडरेस्ट इथे देण्यात आलेलं आहे. दोघांना देखील इथे पुरू शकतं. इथे तुम्हाला स्पेस कमी वाटत असेल, पण तसं नाही. इथे मांडीला जास्त सपोर्ट दिलेला आहे. इथे अंडर थाय सपोर्ट एक्स्ट्रा तुम्ही बघू शकता, ज्याने खूप आरामदायी वाटतं. आणि हो, नवीन प्लॅटफॉर्ममुळे नेक्सॉन LR सारखे हे पाय जे आहेत ते वरती येत नाहीत, एकदम सपाट राहतात. डोक्याला स्कूप आहे या ठिकाणी छोटासा, ज्यामुळे आवश्यक एवढी जागा तुम्हाला या ठिकाणी मिळते. तर मंडळी, आता आपण करणार आहोत गाडीची टेस्ट राईड, ज्याच्यामध्ये मी आता ड्राईव्ह मोडवरती गाडी टाकलेली आहे आणि पार्किंग ब्रेक जो आहे तो काढलेला आहे. आता इनिशियली गाडी ज्यावेळेस आपण ब्रेक सोडतो त्यावेळेस पिकअप घेत आहे, त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये लॅग जाणवत नाही. जसं की तुम्हाला आता नेक्सॉनमध्ये जुन्या किंवा टिगॉरमध्ये जो एक छोटासा लॅग आहे तो याच्यामध्ये पूर्णपणे काढण्यात आलेला आहे. याचसोबत तुम्ही ज्यावेळेस ब्रेक पेडल सोडता त्याच वेळेस गाडी चांगला पिकअप घेते, तुम्हाला ॲक्सिलेटरवरती लगेच जाण्याची गरज नाही. आता आपल्याला गाडी बाहेर नेता येणार नाही, कारण तसं अलाउड नाही आहे रेकॉर्ड करणं, त्यामुळे आपण इथल्याच एरियामध्ये रेकॉर्ड जे आहे ते करत आहे. आणि गाडीचा जर टॉप स्पीड चेक करायचा असेल तर त्यासाठी एक नवीन व्हिडिओ जो आहे तो नंतर येईलच. पण सध्या तरी आत्ता मला इथं गाडीमध्ये काय काय वाटतंय ते मी तुम्हाला सांगतो. जसं की गाडीमध्ये बसल्यानंतर तुम्हाला SUVचा फील येणार आहे, कारण कमांडिंग पोझिशन आहे. त्याचबरोबर बरेच जण या स्टेअरिंग बाबत कंप्लेंट करतात की याला पकडता येत नाही. तसं काहीच नाही आहे. याची पोझिशन आणि याला पकडण्याची स्टाईल जी आहे ती योग्य आहे. कुठेही बटन तुमच्याकडून प्रेस होत नाहीत जर तुम्ही योग्य पद्धतीने पकडलं तर. दुसरी गोष्ट म्हणजे गाडीमध्ये जे 3 मोड्स देण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये आत्ता गाडी
तुम्हाला इथे या ठिकाणी बघू शकता Drive mode activated. स्पोर्ट वरती पडलेली आहे. इको वरतीच गाडीला एवढा पिकअप होता. आता चढ आहे पुढे, आणि चढ जरी असला तरी तुम्ही बघू शकता की मी एक्सेलेटर वरती पाय नाही ठेवलेला तरी गाडी पुढे जात आहे. याचं कारण असं की गाडीमध्ये देण्यात आलेली 90 किलोवॉटची मोटर. आता तुम्ही जर एक्सेलेटर वरती जर पाय दिला तर गाडीची पुढची चाकं जागेवर फिरतायत अशी पॉवर तुम्हाला याच्यामध्ये मिळते. 140चा टॉप स्पीड दिला असल्याने तुम्हाला गाडीच्या टॉप स्पीड बाबत तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही. पण ईव्ही आहे शक्यतो, आणि आपल्या बऱ्याच रोडवरती 80 किलोमीटर जे टॉप स्पीड आहे ते ठेवलेलं आहे, त्यामुळे ते सांभाळून तुम्ही गाडी चालवू शकता आणि ईव्ही मध्ये चांगली रेंज देखील मिळेल. राहिली गोष्ट हिच्या सस्पेन्शनची, तर सस्पेन्शन चांगलं ट्यून करण्यात आलेलं आहे. तुम्हाला पॉटहोल्स जाणवणार नाहीत, आणि टाटाचं सस्पेन्शन नेहमीच चांगलं असतं. आता इथे बराच खराब रोड आहे, कारण इथे थोडंसं काम चालू आहे रोडचं. तर तसं असल्यानंतर ना तुम्ही या ठिकाणी जर गाडी चालवली तर तुम्हाला बिलकुल पॉटहोल्स जे आहेत ते जाणवत नाहीत, आणि सस्पेन्शन एकदम सॉफ्ट साईडला असल्याने ते देखील एक चांगला फील तुम्हाला याच्यामध्ये येतो. जर्क याच्यामध्ये बसणार नाहीत. पंच ईव्ही मध्ये 60 किलोवॉट पॉवर असणारी PMSM मोटर मिळते. 114 Nm टॉर्क ही मोटर जनरेट करते. 13.5 सेकंदात 0 ते 100चे स्पीड गाठते. लॉंग रेंज मॉडेलसाठी 90 किलोवॉट पॉवर असणारी PMSM मोटर दिलेली आहे. ही 190 Nm टॉर्क जनरेट करते. 140 इतका टॉप स्पीड या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे. बॅटरी आणि मोटरला IP67 रेटिंग दिले गेले आहे, ज्याने वॉटर आणि डस्ट रेजिस्टंट ही गाडी होते. वॉरंटीमध्ये बघायला गेले तर 8 वर्ष किंवा 1,60,000 किलोमीटर बॅटरीसाठी मिळते, आणि संपूर्ण गाडीवर 3 वर्ष किंवा 1,25,000 किलोमीटरची वॉरंटी तुम्हाला या गाडीमध्ये मिळते. कारच्या सेफ्टी रेटिंग बद्दल जर बोलायला गेलं तर IC पंचला 5 स्टार मिळतात. ही गाडी नवीन प्लॅटफॉर्मवर आधारित आहे, त्यामुळे जास्त काही या गाडीच्या सेफ्टी रेटिंग बद्दल बोलता येणार नाही. परंतु पंच ईव्ही IC इंजिनपेक्षा कदाचित जास्त सुरक्षा गुण मिळवू शकते. बरं, अनेक जणांना ॲडव्हर्टाईजमध्ये दाखवलेले फ्रंक बघायचे असते, जे इथे नाहीये. मग गेले कुठे? ॲक्च्युली हे भविष्यात तुम्हाला ॲज अ ॲक्सेसरीज मिळणार आहे. तुम्हाला कंपनीबरोबर स्टँडर्ड दिले जाणार नाही. आशा आहे की आजचा हा गाडीचा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल. तुमचे या गाडीबाबत काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला डायरेक्टली विचारू शकता. जय महाराष्ट्र.